माहिती आहे भाऊ, तुला मशीन मिळणार नाही. 200 रुपयाचं चॅलेंज. हा 200 रुपये चॅलेंज. चल हा चल. ह्या दोन आहेत ना सख्या बनी आहेत, पण ह्यांच्याकडे एक बारीक आहे एक जाड आहे. ह्यांच्याकडे बघून असं कोण म्हणणार नाही सख्या बनी आहेत. मित्रांनो, मी मशीन धरली होती पण ह्या दगडींमुळं मला काय दिसलं नाही आणि ह्या दगडींमध्ये माझ्याकडनं मशीनचा फाळ तुटला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. 2 दिवस आम्ही भात लावणी करत होतो आणि 2 दिवसात आमचं खूप सारं असं भात लावून झाले आहे आणि आज आम्ही ठरवलं आहे की संपूर्ण भात लावणी आटपायचे आहे. चला बघू किती होते काय होते, पण आज संपूर्ण आटपायचा असा आमचा प्लॅन आहे. तर इकडे एका मळीत भात लावणी जोरात सुरू आहे, सगळे मिळून काम करतात आणि दुसऱ्या मळीत अजून चिखल सुरू आहे. आज पूर्ण दिवस शेताच्या कामाची धावपळ चालू आहे. हात कुठच्या पाण्यात धुतलेस? अगोदर कुठच्या पाण्यात धुतलेस? कोणतं? हे ना, आधी कुठच्या पाण्यात धुतलेलेस? आपण शेतकरी माणसं. बरोबर बरोबर. पाणी जे चिखलाच्या पाण्यात बरं, जरासं देवत माझ्या हातावर. चव लागणार आपल्या. हे आज आमच्या अक्काने चपाती आणली. वाव अक्का, तू एवढ्या चपात्या वाजल्यास? अरे मला अक्काच्यातली चपाती दे. रोज रोज मी भाकऱ्या खातो, आज चपाती खातो. अरे नुसती पोळी कुठं देतीस माझ्या हातावर? भाकरी दे. भाकरी देतो, मला चपाती दे, भाकरी नको. हा हा, आम्ही दोघं. अरे हे का कारल्याची भाजी? अरे कारल्याची नको मला दे एक. अरे पप्पा नाही, अरे दिली बघ. पप्पा तुझी अर्धी याला दे, तुझी भाकरी दे. नको आहे. किती आता बघू. अरे आता इथले पोळी दे. कारल्याची भाजी कशी लागते काय माहिती? कडू कडू लागत असेल. अप्रतिम लागते. सुंदर. इकडे सगळे कारल्याची भाजी खातात, आम्ही दोघं तेवढंच पोळी खातो आहे. मित्रांनो, मी मशीन धरली होती पण ह्या दगडींमुळं मला काय दिसलं नाही आणि ह्या दगडींमध्ये माझ्याकडनं मशीनचा फाळ तुटला. त्यामुळं आता बब्या त्यांनी धरले. आता बब्या त्या इकडनं चिखल करत आणतात आणि माणसं आमची सगळी तिकडे दाढीमध्ये बसली आहेत त्या साईडला. तो पण आता लगेच जेवायच्या आधी लावून घ्यायचा आहे. म्हणजे आज आमचं सगळं आटपायचा प्रयत्न चालू आहे. बघू आता काय काय होतं काय काय नाही. आणि इथं माझ्याकडे आता 2 मुली आल्या आहेत. ह्या बघा, परवाचा ह्यांचा व्हिडिओ टाकला होता. तर काय आणलं बाय? डॉक्युमेंट कसलं? हे बघा, यांनी मतदानाचं काहीतरी आणलंय. हे काय करायचं? तुमची माहिती द्या, नंतर तुम्हाला राशन वगैरे काय भेटणार नाही. अरे पण मी अजून मतदान कार्डच नाही काढलंय. मग माझं तुमच्या घरातल्या माणसांचे असते. हा, तुम्ही माती लावली, आता आम्हाला मॅडम ओरडतील. अरे आम्ही मातीतलीच माणसं, माती लागणार बाय. चालतं ना? नाही चलत. हा चालत. मॅडमला सांग, शेती लावत होते, शेती करता करता लागलं. हे काय काय लिहायचं दाखव जरा मला. हे जन्मतारीख, मग ह्याच्या हे नाही लिहिलं तर काय होईल? तुम्हाला नाव कट होणार. रेशन मतदानाचं नाव कट होईल. मतदान कार्डच कट होईल ना? चालेल, तसं बी आम्हाला मतदानच नाही करायचं. तुमच्या शाळा नाही? पाऊस आहे ना. कुठं आहे पाऊस? मित्रांनो, ह्या पोरी सांगतात पाऊस आहे. इथं पाऊस कुठं दिसतोय काय तुम्हाला? माझ्या बाबाकडे जावा, माझ्या बाबाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. मग बाबा कसा लिहिल माझा? हे काय केलं? अंगठा दे. अंगठा दे. हा अंगठाच दिला आहे. मित्रांनो, हे म्हणते काय केलं? आता ह्याला अंगठा दिला एवढा चांगला. मातीचा अंगठा असतो. मग मातीचा शेवटी फिंगरप्रिंट शाईतनं दे, मातीतनं दे, कशातनं पण दे. ओ आजोबा इकडे या. आधार कार्ड तुम्ही हे जे डॉक्युमेंट भरलेले आहेत ना, तुम्हाला राशन भेटणार नाही. नाव कट होणार. काय करणार? मतदानाची सगळी माहिती आहे. हा मग तुम्हाला हे भरलेलं आहे, तुम्हाला काय भेटणार नाही. हा, मग बोलू तर संध्याकाळी ये. आता सगळी चिखलाच्या हाताने संध्याकाळी ये. आता मॅडम आम्हाला अरे युट्यूब उघड. असे करताव ना मित्रांनो. माझ्या वाडीतले असून मला सबस्क्रायबर्स करीत नाहीत, काय सांगू. मी तू बघितलंच नाही तुझं काय. मग असं करतस ना. मी सगळ्या युट्यूबला लाईक केलंय. बघ तू. तुझा युट्यूबला नाही टाकला तुमचा परवाचा? होय, तू युट्यूबला इंस्टाग्रामला टाकलाय तो. युट्यूबला टाक ना. हां, आत्ता माझा एक फॉलोअर्स सबस्क्रायबर्स वाढला. काय सबस्क्राईब करून घेतो. ए सांगू नकोस. ए स्कीम बताते नाही किसी को. जावा उद्या दुपारी या. आता दुपारी या, नंतर जेवायच्या टायमिंगला. आता मी फाळ बदलला, जो तुटला होता तो. आणि आता मी जातो जरा पेट्रोल आणायला, कारण पेट्रोल कमी पडलं आहे. आणि इकडं नुसतं यांच्या गप्पा चालल्यात. गप्पा लावून काय भात पटापट आटपत नाहीत. आमचा प्लॅन होता पटापट भात लावून आटपायचा, पण ह्यांचा लय टाईमपास चालला आहे. हा बघा किती वेळ, 2च माळ्या लावत आहेत अजून. चला 1 लिटर पेट्रोल घेतलं आहे, तर बघूया आता किती भात लावून होतं आहे. जाऊया. हे बघा समोरच आहेत, ह्या मळीत नांगरत आहेत. मी पेट्रोल घेऊन येईपर्यंत इकडं अर्ध नांगरून झालं आहे.
आणि नाव तर इकडं पाणी लावत आहेत. मशीन असेल ना तर काम पण पटापट होतं. जोताना थोडा वेळ जायचा पण मशिनीमुळं पटापट व्हायला लागलं आहे. भरली काय लेवल आहे लेवल. आली बाहेर गेलं. हात वाढला. वाढूसं भरलं बाबा त्याला. हे समोर बघा इकडं मूठ ठेवले असे उभे करून आणि इकडं बांधावर पण ठेवलेत असे रचून. आणि ह्याचे सगळे निर्माते आणि शोध लावणारे शास्त्रज्ञ आमचे नावदाते आहेत. असे जुगाड आमचे नावदाते खूप करतात जीवनात. आणि आता थोडा ब्रेक घेतला आहे. सगळी माणसं जेवायला बसलीत. आज आईने मस्त भात कढी आणि मुगाची भाजी बनवली आहे. एवढ्या कामानंतर गरमागरम जेवणाची मजाच काही वेगळी असते. आता मी पप्पांना आणि नावदात्यांना डॉक्टरकडे घेऊन आलो. पप्पा डॉक्टरांना काय काय त्रास होतात ते सगळं सांगतात. आणि इकडे नावदात्यांनी तर वाट बघता इथं स्लीप मोड ऑन केले. तर चला आता यांचा दवाखाना संपला. गोळ्या वेळा घेतल्यात आणि आता आम्ही निघालो घरी. तर तुम्हाला आता मी आमचा टार्गेट दाखवतो संध्याकाळचा. ह्या 3 मळ्यात त्यामध्ये भात होतं ते काढलेलं आणि ही एक मळी लावली आणि ही आता एक लावायची आणि तो परत दारसा पण लावायचा आहे. हा आमचा संध्याकाळचा टार्गेट होता. आज बघूया पूर्ण होतो काय. पूर्ण झाला तर खूपच चांगला आहे. म्हणजे परत जेवण करायचं वाचेल. तसं मजा. ही मळी पूर्ण आहे ना. ही मळी पूर्ण मी स्वतः चिखलली. आणि ही पण आहे ना ती पण अर्धी मी चिखलली होती. आत्ता आले रे बब्या त्या. ह्या 2 आहेत ना सख्या बनी आहेत. पण ह्यांच्याकडे एक बारीक आहे एक जाड आहे. ह्यांच्याकडे बघून असं कोण म्हणणार नाही सख्या बनी आहेत. काय बघताव. खरं ते खरं आहे. तू जाड आहेस ती बारीक आहे. बघतेस काय. फोटो काढतो. थांबा मित्रांनो. यांच्या दोघांचे फोटो काढून दाखवतो. तुमच्यातली मोठी कोण. अरे सांगा. तू मोठी आणि ही बारकी. अरे ह्या दोघींकडे बघून कोण म्हणेल ही मोठी आणि ही बारकी आहे. कोणतरी म्हणेल ही मोठी आहे. आमचा भाऊ आला गुरातनं आणि डायरेक्ट छत्री घेऊन आला. भाऊ जोताकडे कोण छत्री घेऊन येतं काय रे. जोत नाही मशीन आहे. अरे जोत नाही मशीन आहे माहिती आहे पण जोताकडे असं कोण येत नाही मशीनीकडे पण. आणि इथनं आमचं पाणी येत होतं खाली पण ते पाणीच बंद झालं. आता या मळीला पाणी नाही. आता चिखलायची कशी हा प्रश्न पडला. माझं टार्गेट कसं पूर्ण होणार हेच मला कळत नाही. आज आम्ही टार्गेट ठेवलेलं काय माहिती आहे काय. त्या वरच्या मळ्या लावून 2 दाडशे हे पण करायचं. पण आता हे बघ हे इकडं पाणीच लागलेलं. आता काय करायचं. पाणी येणार आहे. पाणी येणार कुठनं. वरनं येतंय. ऐक तू. काय एअर आली. धूर आला धूर. जरा आमच्या मशीनला एअर येते मध्येच. आता आमची मशीन उचलायला पाहिजे थोडी. फाळ जर सरळ केले ना की जरा जास्त खाली जाते आणि मग जरा एअर येते. आता आला पाऊस. आता थोड्या वेळानं भेटू. चला. पाऊस आलेल्या भाऊनं छत्री घेतली आणि आई पण आली. आता तिघीकडे भात लावतात. बाबा तिकडनं जरा देखरेख करतात. कशा लावतात काय करतात. कारण बाबांना ना कधी पसंत येत नाही ती लावणी किंवा नांगरणी. त्यामुळे बाबा जरा असे बांधावरनं फेऱ्या मारतात. भाऊ आमचा आता मशीन मागतोय. बघूया बाब्याच्या देतात काय. मला माहिती आहे भाऊ तुला मशीन मिळणार नाही. 200 रुपयाचं चॅलेंज. हा 200 रुपयाचं चॅलेंज. चल. हा चल बघूया. विचार चल. भाऊ आता चॅलेंज हारलाय 200 रुपयाचं. आमच्या भाऊला दुसरं काम लावलं तिथं पाणी मारायचं सुक्यावर. आणि यावर्षी आम्ही इथं भात पेरलं होतं ना ते ह्या 2 माळ्यांना पुरलं नाही. मग आता त्या वरती ज्या सकाळी 2 माळ्या लावल्या आहेत ना तिथं भात उरलंय ते आणायचं आहे. चला. 7:30 वाजले पण टार्गेट पुरा झाला आज आमचा भात लावणीचा. आज आम्ही ठरवलेलं होतं भात पूर्ण करायचं. हा बब्या त्याचा आता नाही लागणार. माझा आणि बब्या त्याचा टार्गेट होता आज पूर्ण करायचं आणि ते झालं. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आमचं टार्गेट पूर्ण झालं आणि आज आमचं भात लावून पूर्ण झालं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या असा एका नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.